गेल्या 38 वर्षांपूर्वी देवस्थानची घटना तयार केली गेली, म्हणजे देवस्थान ट्रस्ट स्थापन झाली. त्यावेळेपासून देवस्थान ट्रस्टीवर जे कोणी होते, त्या जे विश्वस्त लोक आहेत त्यांनी तयात अजन्म तेच असा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे. आणि तेव्हापासून 23 लोकांचेच सदस्य आणि तेच लोक बॉडीवर असा काही व्यवहार असल्यामुळं आम्ही त्याविरुद्ध उपोषणाला बसलोय. सभासद वाढून कधीच घेतले नाही आतापर्यंत. लोकांना विश्वासात घेऊन या गोष्टी व्हायला लागत होत्या, त्याही झाल्या नाही. आम्ही कित्येकदा कानावर घातलं, परंतु त्याला वेळोवेळी उत्तर न आल्या कारणानं आम्हाला उपोषणाला बसावं लागलं. कोण आहे दादा अध्यक्ष ट्रस्टचे? देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ पवार, शंकर एकनाथ पवार, मनोज नारायण पुंडे, मनोज नारायण पुंडे. हो ते उपाध्यक्ष आहेत. अध्यक्ष शंकर पवार का? हो हो, ते पेपर द्या ना इकडे. मला यादी बी माहित नाही का? म्हणजे नाही, यादी आहे आमच्याकडे. हे पहा संदीप भाऊ, याच्यामध्ये 1 नंबरला आहे शंकर एकनाथ पवार अध्यक्ष आहेत, दशरथ कोंडाजी पवार हे उपाध्यक्ष आहेत, ते पण मयत आहेत. मनोज नारायण पुंडे हे उपाध्यक्ष आहेत, वसंत गंगाधर पवार हे सचिव आहेत, निवृत्ती विठ्ठल पुंडे खजिनदार आहेत, ते पण मयत आहेत. पांडुरंगेन भाऊ पुंडे सहखजिनदार आहेत, ते पण मयत आहेत. आशाताई दत्तात्रय बुचके विश्वस्त, किसन बबन गायकवाड विश्वस्त, शंकर काशीनाथ पवार विश्वस्त, वसंत धोंडीबा पुंडे विश्वस्त, कालिंदा यादव जाधव विश्वस्त, अविनाश किसन पुंडे विश्वस्त, ज्ञानेश्वर रघुनाथ पवार विश्वस्त, बबन भागोजी दुर्गुडे विश्वस्त, निवृत्ती नामदेव जाधव विश्वस्त, किरण धोंडीबा पुंडे विश्वस्त, शरद आनंदराव जाधव विश्वस्त, श्यामकांत नारायण पवार विश्वस्त, मोहन दगडू पुंडे हे विश्वस्त आहेत, ते मयत आहेत. रमेश किसन पवार, दगडू सीताराम पवार असे सर्व 21 लोक सर्वसाधारण याच्यावर 38 वर्षांपासून हे सगळा असा कारभार चालू आहे. तुम्ही जी यादी वाचून दाखवलेली आहे ही लोक सलग 1987 पासून आहे का? त्याच्या अगोदर पण लोक होती. तुम्ही ज्या लोकांची नाव आता वाचली, हो बरोबर, हो, 1987 पासून आहे का? त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या विचाराचेच, परंतु 23 चीच बॉडी जे आहे तेच लोक त्याच्यावरती त्यांनी घेतलेले आहेत. बाकी गावातील सर्वसाधारण लोकांना सभासद करून घेतलेलं नाही. आता याच्यात वरती तुमच्या याच्यात दिले 1987 साली स्थापना झाली तुमची, 2011 ला हयात घटना तयार केली, हो असं म्हटले ना? हो हो, माझं काय म्हणणे, तुम्ही जी आता या लोकांची नाव वाचली, हो 1987 सालीची आहे ते 2011 नंतर घुसडण्यात आली. 2011 नंतर पण काही त्याच्यात नावं आहेत ती घालण्यात आलेली आहेत, आणि त्याच्या अगोदर जी नाव आहेत ती पण त्याच्यामध्ये 2011च्या नंतर किती लोकांची नाव याच्यात ऍड केली? 2011च्या नंतर त्यांनी तशी गावाला माहिती न दिल्या कारणानं आम्हाला प्रामुख्याने त्याची माहिती संपूर्ण नाही. 12 लोक वाढवले, 18 लोक पहिली. तुम्ही पण तुम्ही विश्वस्त आहे. मग तुम्ही आता हे विश्वस्तांच्या विरोधात उपोषणाला बसलेत. मी बरोबर आहे. तुम्ही तर आहे ते फायदे ना तुमचा. कशाचा फायदा? कशाला पाहिजे मराठी सर्वांच्या ताब्यात द्यायचं, मोकळं व्हायचं. ते चांगली कामं करतील. इथं मुतारी बांधता नाही आली 87 वर्षे. संडास नाही, मुतारी नाही, एवढा मोठा देवस्थान. तुम्ही विश्वस्त आहे का? नाही नाही. मग 1 मिनिट थांबा नाही. या विश्वासाचं काय हे आतले आहेत ना, मला बाहेरच्यांना आतलं काय माहिती. आतापर्यंत 2014-15च्या कुंभमेळ्याला जे काही 1.5 कोटी रुपये आले, त्या 1.5 कोटी रुपयाचं भक्तिभवन बांधायचा निर्णय सगळ्या ग्रामस्थांनी घेतला होता. यांनी देवस्थाननी त्या जमिनीची संमती द्यायची होती, त्यांनी संमती सुद्धा दिली नाही. ते 1.5 कोटी रुपये व्हायला गेले. कुठेतरी खर्च केले असतील नाही ना, परत गेले साहेब. ते शिवकालीन तळ घ्यायचं होतं देवस्थान ट्रस्टच्या जागेमध्ये, त्यांनी जागेची सुद्धा संमतीपत्र त्यावेळी दिली नाही. त्या ठिकाणी माऊली जाधवची 2 गुंठेची संमतीपत्र घेऊन
देवस्थानच्या याच्यामध्ये शिवकालीन तळ घेतलं. तुम्ही काय बोलले नाही का तो? बोललो आतापर्यंत आम्हाला नोटीस नाही, सभेचा अजेंडा नाही, का मिटिंगला कधी बोलावलं नाही, कधी हिशोब नाही, कधी किताब नाही. विश्वास तर आहे का पण तुम्ही नक्की? हो निवृत्ती नाम निवृत्ती नामदेव जाधव तुम्हाला मीटिंगला बोलवलं जातं? नाही बोलावलं जात. तुमच्या सोबत अशी किती लोक आहेत 3 लोक आहेत. या ट्रस्टच्या विरोधात? हो अविनाश किसन पुंडे कारखाने संचालक नवीन आता ते, श्यामकांत नारायण पवार ब्रह्मा सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष. ते तुमच्या सोबत आम्ही आहेत. त्यांच्या विरोधात केस दाखल केली पुण्याला. आता तुम्ही एकटे आमच्या- ठीक आहे, आमच्या बरोबर बंड ते. केले तुम्ही, बरोबर आहे आमच्या ना? बरोबर ते. तुम्ही एकटे केले का अजून सोबत आहे तुमचं कोण? आमच्या सोबत आहेत ना कोण आहे विश्वासापैकी? विश्वासापैकी अविनाश पुंडे, श्यामकांत पवार. ते कुठे जातात? ते आता सकाळपासून होते इथे ते. अच्छा, आता बाहेर गेले. हा रात्री पण होते इथं. एवढे मोठमोठे लोक आहेत, हं. म्हणजे आता तुम्ही कारखान्याचं नाव घेतलं, हं. काही चालून देत नाही का मग ही लोक? त्यांचं पण ते चालून देत नाही म्हणजे ते म्हणतात आपण करू ते. आम्हाला ते मान्य आहे, तुम्ही बोलतो ते आम्हाला मान्य आहे, आपण ते करू. आपल्याला बसायला पाहिजे, आपल्या करायला पाहिजे. 2 वर्ष. म्हणजे तोंडे हा म्हणतात. हो जास्ती झाली. किती जमीन आहे ट्रस्टची? 30 एक एकर असेल 30 एकर. जमीन. हा मग ते कसं वहिवाट केली जाते ती? नाही तो मक्ता दिला होतो ना, त्याचा निलाव होतो खंडाने. तुमच्या ट्रस्टचा काय व्यवहार आहे, म्हणजे जमा खर्च किती होतो? जमा खर्च आता लोकांच्या पुढे मांडला तर ना, जमा खर्च 0 येतोय फायनलला. भंडारा झाला, यात्रा झाली, काय झालं का शेवटला 0 जमा 0 नाही 0 संपला हिशोब. तुम्ही विचारत नाही का मग? विचारा ना. मग काय उत्तर काय देतात? काय नाही, असं असं आहे तसं आहे, समोर घेऊन येते नाही. एकाही वर्षी जवळ जरा ते माहिती. एकाही वर्षी लोकांच्या पुढे यांनी हा हिशोब कधी मांडला नाही जमानावीचा. त्यांनी गावकरी दाखवला काय नाही. म्हणतो? गावकरी आमच्यावर सगळे तिथं आहेत घटना बरखास्त करून नवीन चेंज ओपन घेऊन ही घटना दुरुस्त करायची, हिच्याबरोबर सगळं गाव आहे. त्यांना बी मान्य आहे ना आता ही घटना चुकीची आहे म्हणून. चुकीच्यावर करीत नाहीत ना ते. मोज सत्तेचा सुटत नाही. हो गैरव्यवहार काय होतोय का? कोणाला दाखवलं तर गैरव्यवहार आहे का चांगल्यावर काय कळाय मार्ग. जर काही दाखवलं त्यांनी जमानाचे हिशोब, उत्पन्नाचे स्रोत काय? काय नाही, लोकांकडून वर्गणी घ्यायची, जमिनीचे मक्ते येतात आणि पावता फाडतात, दानपेटी. 87 पासून तुम्ही 87च्या वेळेस भाऊसाहेब यशवंत पुंडे हे अध्यक्ष होते. किसन बबन गायकवाड तुम्ही बोर गावापासून कोणत्या सालापासून? आत्ता नंतरच्या याच्यामध्ये हा? यांनी घटना बदलली. पहिली घटनेमध्ये, जुन्या घटनेमध्ये दर 5 वर्षांनी ग्रामस्थांच्या पुढं निवडणुकीनी घटना बदलली जाईल बॉडी. ते त्यांनी तदायत घालून टाकलं. तत्पासून आतापर्यंत काहीच निवडणूक नाही, काय नाही, काय नाही, त्यांनी सभासदांची काय बहुमत ठराव केला असेल ना? काय नाही. 23 सदस्य 23च सभासद, हे फक्त सभासद 23 23च आणि 23च सदस्य आहेत. एवढ्या मोठ्या ट्रस्टला हो तेच सदस्य आणि तेच सभासद, तेच ट्रस्टी. आमच्या पैशावर आम्हाला सभासद करू घेतलं ना, आम्हालाच घेतलंय सभासद तिकडे. आम्हाला माहित नाही ना पावती ना काय आमच्याकडे. त्या आशाताई बुचके पण सभासद आहेत नाही ते आहेत संचालक ना. ट्रस्टी. आहेत ना. त्यांचं तुम्ही यांनी नाव घेतलं, हा. मग तुम्ही त्यांच्या कानावर का नाही घालत हा विषय? आशाताईंनी सांगितलेलं आहे अध्यक्षांना, खजिनदाराला, जे कोण आहेत ना सचिवांना, का त्यांचं उपोषण थांबलं पाहिजे. त्यांना पत्र देतो मी आज. त्यांचं पण नाही ऐकलं. ते तुमच्या सोबत आहे का त्यांच्या सोबत आहे? सोबत कोणच्या नाही, त्याच्यापेक्षा हे चुकीचं आहे. तर हयात हा शब्द बदलला पाहिजे. याच्यात त्या बुद्धीच्या बरोबर आहेत. आणि त्यांनी म्हणून शेटला फोन करून सांगितलं मुंबईला का त्यांना लेखी दिलं पाहिजे. बरोबर नाही तुमचं. मग आता त्या एवढ्या मोठ्या नेते हा. आहेत, त्यांनी या उपोषणाला पाठिंबा दिलाय का? त्या आल्याच नाही, पण त्यांनी सांगितलंय ट्रस्टींना का त्या मुलांचं म्हणणं बरोबर आहे. तर हयात हा शब्द काढून नवीन घटना बनवून चेंज रिपोर्ट केला पाहिजे. त्यांचं पण नाही ऐकलं यांनी. उत्पन्नाचे स्रोत तुम्ही सांगितले की तेवढेच. दक्ष किती रुपये जमा होतात तरी अंदाजे तुमचा अंदाज? अंदाजे तर काही हिशोबच नाही, त्याच्यामुळे काही आयडिया नाही त्याची. पण 2-4 लाखाचा आहे व्यवहार तो वर्षाकाठी. जास्त आहे.
आणि तुम्ही अजूनही तुम्ही असं बोललेले आहात की त्याच्यामध्ये काही लोक मयत आहेत. हो त्या भाऊंनी वाचली 5 यादी. लोक माहिती 5 मयत झाले हो त्यांच्या जागी कोणाला घेतलं? त्याचीच नाव त्यांच्या जागा कोणाला घेतलं नाही, पण 1-2 जण घेतलेत, पण ते त्यांच्या संमतीनेच घेतलेत. ते सांगतील तेच सदस्य घ्यायचे. तसं ते मी आता मयत झालेला माणूस काय सांगणार? त्यांनी उरल्यांनी हा 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 उरलेल्यांनी निर्णय घ्यायचा. ठरवायचा, याची जागी हा. कोण. तसे घेतलेत त्यांनी कॉप करून. तसा त्यांनी लॉ मध्ये टाकलाय, नियमाटीमध्ये ते का ही घटनेतली सदस्य लोक जी आहेत विश्वस्त, यांनीच त्याची नेमणूक करायची. उद्या ते म्हणतील आम्ही या ट्रस्टचा एवढा विकास केलाय, आम्ही काय यांच्या हातात द्यायचं? मग विकास केला तर त्यांनी समोर येऊन सांगाव ना, त्यांनी विकासच केला असेल तर आम्ही थांबतो ना. त्यांनी विकास जर केला असता तर तिला मार्गी आहेत का? लॅट्रिन बाथरूम केलं नाही तर त्यांनी एवढ्या वर्षामध्ये. तुम्ही आता आले ना, तुम्हाला वाटलं आपल्याला कुठं जायचं, जा आतमध्ये बघा. कुंभ मेळा होत असतो हो. 7.5 वर्षांनी. बारा वर्षांनी. दर 12 वर्षांनी. 12 वर्षांनी, बारा sorry हा. हो. मग काय इथं विकास कामं करतात हे ट्रस्ट? तुम्ही काय विकास कामं करता काही? विकास कामं भक्तिभवन घेतलं, इथं हे पेविंग ब्लॉक घेतले, तटाच्या भिंती घेतल्यात. विकासाची कामं म्हणजे सरकारी केलीत ना कामं. कामं त्यांनी मग. नाही ती कामं आम्ही केली. शासनाची कामं वरून आलेल्या पैसे हे सरपंच होते, मी सरपंच होतो, सरपंचाच्या अंडर ही कामं होतात सगळी. देवस्थान नाही काम करीत. आता काय म्हणले त्यांची शंकर पवार अध्यक्ष आहे का? हो, शंकर एकनाथ पवार ते कुठे राहतात? इथंच राहतात. राहायला इथं आहेत, पण मग आता मुंबईला आहेत. किती दिवस राहतात मुंबईला? मुंबईला मुंबईला जास्त कारभार त्यांचा. इथं कारभार नाही बघते का? इथं बाकीचे 8 दिवसांनी 15 दिवसांनी येतात चक्कर मारायला, आंबे वगैरे बघतात. त्यांचा आंब्याचा व्यापार येते मुंबईला. ते किती वर्षापासून अध्यक्ष आहेत? तर आहेत. तर आहेत. हो. जमलं मग काय? मग काय, तुमचा जो आरोप आहे की आर्थिक हिशोब दाखवला जात नाही, तो कधीपासून दाखवला जात नाही? कधी दाखवलं नाही कोणाला तर काय. म्हणजे 1987 पासून ते आतापर्यंत. जेव्हा मागशान तेव्हा तो 0-0 असतो. तो पण सगळा नाही, एखादा कार्यक्रम झाला गावात. हे तुम्हाला गावामध्ये वाचित एवढे पैसे आले, एवढे संपले, पण प्रश्न विचारले उत्तर देत नाही असं म्हणायचे का? नाही वाचितच नाही. वाचितच बोर्ड नाही. फ्लेक्स लावून टाकायचा गावामध्ये, संपला विषय. काय असतं फ्लेक्स? फ्लेक्सवरती जमानाचा हिशोब, एवढे आले तेवढे गेले, खाली 0-0. आता काय आहे नक्की उपोषण करत्याकडे जाऊया आपण. आता तुमचा हा पहिला दिवस आहे ना? दुसरा दिवस आहे संदीप भाऊ. काय कोणी भेट दिली? भेट तहसीलदार कार्यालयातून मंडल अधिकारी आले होते. तलाठी भाऊसाहेब पण येऊन गेलेत 2 वेळा. मंडळ अधिकारी, आरोग्य अधिकारी चेक करून घेतात. ठीक आहे. हो. आता तुम्हाला जरा उपास असल्यामुळे जरा शब्द फुटत नाही. हो हो. तर मग आता काय तुमची मागणी? आमची मागणी अशी आहे की हे जे ह्या जे घटना बनवलेली, तर हे ह्यात घटना रद्द करावी. सामोपचाराने गावातील सर्वसाधारण लोकांना सभासद करून घ्यावं आणि पंचवार्षिक मध्ये जशी मीटिंग हे लागते, निवडणूक लागते, त्या पद्धतीत निवडणूक लावण्यात यावी. बदल हवा. ते तर लोक एकदा म्हणतात, तोंडी मान्य करतात. मग तुम्ही आता त्यांना असं संपर्क केला होता का उपोषणाला बसण्यापूर्वी? केला होता संदीप भाऊ. बऱ्याचदा आम्ही मीटिंग मध्ये युवा तरुण वर्ग आम्ही प्रश्न विचारतो. इथून माग म्हणजे सुशिक्षित आहेत, पण नोकरी व्यवसायाच्या निमित्त बरीचशी पोरं बाहेर असतात. सुशिक्षित आहे, त्यांना वाटतं की बदल घडावा, परंतु गावातले होतकरू तरुण पुढे येऊन प्रश्न विचारायला लागले. परिणाम असा झाला की ह्यात घटनेचा उद्रेक व्हायला लागला आणि ते लोक त्याच्यापासून पळ काढायला लागले. मीटिंग असली की प्रश्न विचारल्यानंतर त्याच्यातून निघून जाणे. म्हणजे त्यांनी अशी सिस्टम केली का आपलं कोणी काय आपणच कायमस्वरूपी राहणार? हो, आपणच कायमस्वरूपी राहणार. हो ठीक आहे, द्यायचा का नाही तो तुमचा प्रश्न हिशोब. हो. आता तुम्ही 23 सभासदीमध्ये 23च सभासद त्यांना हिशोब विचारू शकतात, बाकीचे कसे काय विचारतील? त्याच्यामध्ये पण संदीप भाऊ जे म्हणजे जे एक्सपायर झाले, जे नाही आहेत आत्ता, त्यांच्या नंतरचं पण काय झालं हे पण लोकांसमोर कधी येत नाही. नाही आता ठीक आहे, त्यांना प्रश्न विचारणार काय? 23 सभासद आहे तेच विचारणार ना. हो. बाकीच्यांना विचारायचा अधिकार नाही असं ते म्हणू शकतील उद्या. आणि पण ते प्रश्न विचारतात गावातले लोक मीटिंग मध्ये, पण त्याचा सक्षम होत नाही ना पूर्ण.
हे सभासद वाढवितच नाही, अजिबात नाही. आहे तेवढंच. आहे तेवढेच. त्याच्यावरती एकही सभासद नाही आतापर्यंत. जे 21 किंवा 23 जे काही आहे विश्वस्त मंडळ, त्याच्या पलीकडे एकही सर्वसाधारण 12 बलुतेदारांमधले नाही, कोणत्या जाती धर्मातले नाही, कोणी नाही. 23 सभासद आणि 23 ट्रस्टी हो हो झाली. झाली. त्यांनी त्यांच्यामध्ये जे काही करायचं ते त्यांनी त्यांच्या याच्यात जमिनीचा खंड येतोय त्यांनीच वापरायचा. काय करतात ते त्यांनाच माहिती. सर्वसामान्य लोकांना काहीच माहित नाही पडत. विचारलं तरी उडवडीची उत्तर देतात. ठीक.